नागपुर में राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने स्थानीय स्वराज्य चुनाव, ओबीसी सुविधाओं, किसानों की कर्ज माफी और विपक्ष के आरोपों पर जवाब दिया। उन्होंने कहा कि कई स्थानों पर उम्मीदवारों ने स्वेच्छा से नाम वापस लिया, जबकि सरकार ओबीसी हितों और किसानों के लिए लगातार काम कर रही है। मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, कुठल्याही निवडणुकीमध्ये आम्ही कोणालाही ज्यांनी फॉर्म विड्रॉ केले त्यांना विचारा, आम्ही आव्हान केलं होतं की पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये निवडणुका करू नका। आम्ही हे आव्हान केलं होतं की ज्या ठिकाणी 70% 80% महायुतीचं मतदान आहे, शेवटी मतदानावर निवडणूक आहे। 70-80% मतं एका बाजूला असतील आणि 20% असतील, कशाला निवडणूक पाहिजे? शेवटी निवडणुकीची प्रक्रिया करावी लागतं। पण तुम्हाला जर 800 मतं, नागपूरमध्ये आता 700 मतांपैकी 500 मतं बीजेपीकडे आहे, 200 काँग्रेसकडे आहे। अशा वेळी निवडणूक लढवून फायदा काय? शेवटी मतदान होणार आहे। म्हणजे 15 दिवस आचारसंहिता चालेल, 15 दिवस कामं खोळंबतील, कशाला निवडणूक? जर काँग्रेसचं बहुमत असतं तर आम्ही सोडून दिलं असतं, पण 17 सीटमध्ये 21 सीटमध्ये काँग्रेसचं बहुमत नाही आहे। महायुती 70-75% मतं घेऊन आहे। अशा वेळी निवडणुका घेऊ नका अशी विनंती मी हर्षवर्धन सपकाळांना केली, मी जयंत पाटलांना केली, शरद पवार साहेबांना केली आहे। पण शेवटी निवडणुकीत लढलेले आहेत, ज्या ठिकाणी लोक ऐकले त्या ठिकाणी बिनविरोध झाला। जिथं बिनविरोध झाला ते काही पैशानी झालं किंवा राजकारणाचं प्रेशर टाकण्यात आलं किंवा सरकारचा सत्तेचा दुरुपयोग झाला, असं काही नाही। त्या लोकांनी सांगा, विड्रॉ केलेल्या लोकांनी कोणत्याला फोन केला का? हा, आपण हे म्हटलंय सहानुभूतीपूर्वक, बरं विड्रॉ केलं तर बरं होईल, कशाला निवडणूक करायची? त्यांनी मान्य केलं, त्या ठिकाणी निवडणुका झाल्या। आणि काँग्रेस पार्टीचे नेते सांगतात ते निवडून आणू शकतात काय लोकांना? त्याच्यामध्ये धमक आहे का? तिकीट दिल्यामध्ये झालं का? काँग्रेसच्या नेत्यांना धमक आहे का त्यांना निवडून आणण्याची? आता चंद्रपूरमध्ये तिथल्या शैलेश अग्रवालने विड्रॉ केला, धमक आहे का काँग्रेसमध्ये निवडून आणण्याची? वडेट्टीवार त्या टीममध्ये धमक होती का निवडून आणण्याची? नव्हती। यवतमाळमध्ये धमक आहे का? 75% मतदान बीजेपी शिवसेना महायुतीचं आहे नागपूरमध्ये। आता नागपूरला निवडणुका लढतात आहे, काय होणार आहे यांचं? उलट त्यांचे मतं फुटतील, त्यांचे मतं त्यांना द्यायला तयार नाही लोक। त्यामुळं या पद्धतीचं राजकारण करण्यापेक्षा राज्यामध्ये लोकशाहीमध्ये लोकाभिमुख राजकारण केलं पाहिजे। सर्वांनी एकत्र येऊन मान्य केलं पाहिजे की आमच्याकडे मतदान नाही आहे। भाजपला जर वाटलं असतं आम्हाला मतदान नाही, आम्हाला निवडणूक द्यायची, आम्ही देऊन दिली असती। पण 700 मतांपैकी 500 मतं भाजप जवळ आहे, कशी निवडणूक देणार आहे? आणि त्यामुळे मला असं वाटतं की थोडा विचार काँग्रेसने करावा, टीका टिप्पणी बंद करावी। संजय राऊतांना माझी विनंती आहे की टीका टिप्पणी बंद करावी। वस्तुस्थिती ही आहे की पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये निवडणुका झाल्या नाही। मी उमेदवाराचं अभिनंदन करतो, आभार मानतो ज्यांनी विड्रॉ केले, ज्यांनी विड्रॉ केले सर्वांचा आभार मानतो। मी नक्की त्याच्यामध्ये ओबीसी कॅबिनेट सब कमिटीची बैठक घेऊन त्या निर्णयाचा अभ्यास करील। मराठा समाजाच्या ताटात ते मराठा समाजाच्या ताटातलं काढून काही ओबीसीच्या ताटात राहत नाही, ओबीसीच्या ताटातलं काढून काही मराठा समाजाला द्यायचं नाही। पण ओबीसीला जर कमी सवलती असतील त्या वाढवल्या गेल्या पाहिजेत का? तर वाढवल्या गेल्या पाहिजे। याकरता मी कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन आहे, त्यामध्ये नक्की मी या ठिकाणी चर्चा करेल। आणि आमचे सर्व छगन भुजबळजी आहे, मी आहे, पंकजाताई आहे, सर्वच आम्ही आज कमिटीमध्ये आहोत। जर सरकारला जर या ठिकाणी वाटलं आम्हाला की ओबीसी नाही काही सवलती मिळाल्या पाहिजे, ओबीसी नाही काही ॲडिशनल सवलती मिळाल्या पाहिजे, मी बमणराव तायवाडेशी बोलेल, लक्ष्मण हाकेशी बोलेल, त्यांनाही चर्चा करेल आणि ओबीसीच्या सवलती कशा वाढवता येतील याचा विचार कॅबिनेट सब कमिटीमध्ये आम्ही मांडू। सुप्रियाताई, माझी विनंती आहे, तुम्ही असं बोलू नका। 65 वर्ष काँग्रेस पार्टीने आणि सत्ताधीशांनी ज्या बदमाशा केल्या आहेत त्या बदमाशा नक्की आम्ही नाही केल्या आहेत। सुप्रियाताईंना विनंती आहे की असं बोलू नका। 1000 गोष्टी आमच्याकडे आहेत, त्या आम्हाला उघड कराव्या लागतील। मी 35 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, मी अनेक सरकार बघितले आहेत। त्यामुळं आज जोडून विनंती आहे की असं बोलू नका, महाराष्ट्राला बदनाम करू नका, महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती घालवू नका, असं करू नका अशी विनंती त्यांना आहे। कसं चालवायचं, काय चालवायचं, कुठली सिस्टीम बंद पडणार नाही याचा विचार केला। त्यामुळं योग्य पद्धतीनं याचा विचार सरकार करेल आणि जसं असं पुढं हा क्रायसिस संपत जाईल। हा काही अंतिम आदेश नाही आहे, आज 16 क्रायसिस म्हणून 6 आदेश आहे। आपण कोरोनाच्या काळात बघितलं असाल, जेव्हा कोरोनाची लाट होती तेव्हा वेगळा कायदा होता, मग लाट जशी जशी कमी झाली तसं एसओपी मध्ये आपण सुधारणा केल्या। आज जशी परिस्थिती म्हणून असं आहे, उद्या 8 दिवसांनी परिस्थिती बदलली, पुन्हा चांगलं होईल, त्यामुळं हे काही एकदम आता हे काही अंतिम आहे असं नाही आहे। धीरे धीरे जशी परिस्थिती बनेल तसं आपण त्याला कमी करत सरकारने
जो मॅन्युफॅक्चर दिला होता, जाहीरनामा दिला होता कर्जमाफीचा, तो जाहीरनामा पूर्ण केला. जनतेला जेव्हा निवडणुकीमध्ये आम्ही वचन देतो ते वचन पूर्ण करणे आमची जबाबदारी आहे. ते वचन आम्ही पूर्ण केलेलं आहे. 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी, नियमितला 50,000 हे आम्ही केलेलं आहे. 36,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलेलं आहे. 36,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलेलं आहे. तांतून असूनही कर्ज माफ केलेलं आहे. आणि त्यामुळं याचा संपूर्ण फायदा मी दोन्ही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून स्वतः या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला फायदा मिळावा याकरता काम करणार आहे.